नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ जो आहे हा डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ज्या विद्यार्थ्यांचा कॅप राउंड 2 मध्ये अलॉटमेंट झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांना आज आणि उद्या म्हणजे 26 आणि 27 जुलै रोजी कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायची आहे दुसऱ्या राउंडसाठी. ओके. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना सीट ॲक्सेप्टन्स करावा लागतो. है ना? सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे जे कॉलेज त्या विद्यार्थ्याला लागलं आहे, ते कॉलेज त्याला घ्यायचं आहे की पुढच्या राउंडसाठी बेटरमेंट करायचं. ही प्रोसेस जी आहे याला म्हणतो आपण बेटरमेंट. तर ती आपण करूया. त्यासाठी तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जायचं आहे. ठीक आहे. लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा सीट ॲक्सेप्टन्सची टॅब दिसेल. है ना? याच्या खाली तुम्हाला राउंड 2 याच्यावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथे काय दिसेल, तर तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे दिसेल आणि ब्रँच कोणती मिळालेली आहे आणि प्रिफरन्स नंबर किती आहे. ठीक आहे. आता बघा या स्टुडंटला पद्मश्री डॉक्टर व्ही बी कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मलकापूर हे अलॉट झालेलं आहे. म्हणजे माझं जे कॉलेज आहे ते. बट या स्टुडंटला काय करायचं आहे, बेटरमेंट करायचं आहे पुढच्या राऊंडसाठी. ओके. तर आता तो काय करेल, याला पाहिजे कॉम्प्युटर ब्रँच, याला भेटलेली आहे मेकॅनिकलची, है ना? तर हा स्टुडंट काय करेल, आता सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस करायची आहे. जर त्याला ही ब्रँच पाहिजे असेल, तरी पण त्याला प्रोसेस करावी लागेल. आणि फ्रीज आणि बेटरमेंटमधला डिफरन्स सांगतो. सगळ्यात अगोदर काय करायचं, क्लिक हेअर टू कंप्लीट याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुमची सर्व जी डिटेल्स आहे, जसं की तुमचं नाव, इथे जेवढं चेक करायचं आहे, हे सर्व तुम्ही चेक करून घ्यायचं, मार्क्स वगैरे, है ना? आता इथे बघा, व्हेरीफाय करायची तुमची कॅटेगरी जी आहे ही करेक्ट आहे का? मॅथ्सला मार्क बरं करेक्ट आहे का? सायन्सला, इंग्लिशला 12वीचे मार्क्स. त्यानंतर मेल आहे की फिमेल हे चेक करायचं क्लिअरली. रिलिजन चेक करा, मायनॉरिटी चेक करा, डेट ऑफ बर्थ चेक करायची. करेक्ट असेल तरच तुम्ही ही करायची आहे. त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत हे या ठिकाणी दिसतील. जसं की 10वीची मार्कशीट आहे, तर व्ह्यूवरती क्लिक केलं की तुमचीच 10वीची मार्कशीट आहे का हे तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे. ओके. मग करेक्ट असेल तर हे आता या स्टुडंटचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर म्हणजे अगोदरच पाहिलेले आहेत, त्यामुळे मला माहिती आहे करेक्ट आहेत. तर तुमचे जर करेक्ट असतील तरच करेक्ट करायचं आहे. जर नसतील करेक्ट तर तुम्ही इथं नॉट व्हेरीफाईडवरती क्लिक करायचं. नॉट व्हेरीफायवरती क्लिक केलं आणि प्रोसीड जर केलं तर तुमची जी या राऊंडमध्ये लागलेली अलॉटमेंट आहे ही कॅन्सल होऊन जाते. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही बघायचं आहे की हे जे व्यवस्थित तुम्ही अपलोड केलेलं आहे की नाही डॉक्युमेंट. ओके. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर त्याच्यासमोर 2 ऑप्शन्स मिळतील. एक आहे बेटरमेंटचं आणि दुसरं फ्रीजचं. जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज हवं असेल, तर तुम्ही फ्रीजवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आणि जर तुम्हाला पुढचा राऊंड करायचा असेल आणि या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज पण रिझर्व्ह ठेवायचं असेल, तर तुम्ही बेटरमेंटवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता काही मुलांना बघा हे ऑप्शन येणारच नाही. तिथे लिहून आलेलं असेल ऑटो फ्रीज. आता हे कोणत्या मुलाला येणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचं 1 ते 3 प्रिफरन्स म्हणजे पहिल्या 3 प्रिफरन्सपैकी लागलेला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना ऑटो फ्रीज झालेला असेल. म्हणजे त्यांना बेटरमेंट पुढचा राउंड करता येणार नाही. त्यांनी डायरेक्टली फ्रीज करून त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे. ओके. ठीक आहे. आता हे या स्टुडंटला काय करायचं आहे, बेटरमेंट करायचं आहे, म्हणून तो बेटरमेंटवरती क्लिक करेल. त्यानंतर गेट ओ-टी-पीवरती क्लिक करायचं. त्याच्या रजिस्टर्ड जो मोबाईल नंबर असेल त्या नंबरवरती ओ-टी-पी जाईल आणि नंतर ओ-टी-पी टाकायचा आहे. जर तुम्ही कॅप राउंड 1मध्ये बेटरमेंट केलं असेल ₹1000 भरून, तर आता परत तुम्हाला ₹1000 भरायची गरज नाही आहे. बट तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. पेच्या ठिकाणी क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुमचे पेमेंट पहिल्या राउंडमध्ये केलेलं असेल तर ते कंप्लीट होऊन जाईल. आणि जर तुमचा पहिल्या राउंडमध्ये नंबर नव्हता लागला, डायरेक्ट सेकंड राउंडमध्ये लागला आहे आणि तुम्ही ₹1000 भरले नसतील, तर तुम्हाला ₹1000 आता भरावे लागतील. ठीक आहे. ही प्रोसेस होती याची डायरेक्ट सेकंड इयरची. तर ओ-टी-पी या ठिकाणी टाकून घ्यायचा. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी ओ-टी-पीवर टाकून क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. पे नाऊवरती क्लिक करायचं आहे. पे नाऊवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला क्यू आर कोड शो करेल. त्या ठिकाणी क्यू आर कोडवरती शो केल्यावर तुम्हाला इथे शो क्यू आर करून कंटिन्यू अँड पेवरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर क्यू आर दिसेल तुम्हाला. क्यू आर कोडला जसं आपण फोनपेला स्कॅन करतो तसं स्कॅन करायचं आहे. ठीक आहे. स्कॅन करून पेमेंट करून द्यायचं. ठीक आहे.
आता स्कॅन करून याचं पेमेंट झालं की तुमचं प्रिंट ॲक्नॉलेजमेंट जे आहे ते ऑप्शन येऊन जाईल. अदर ऑप्शन्स पण तुमच्या या ठिकाणी अवेलेबल आहेत, बट क्यू आरवालं जे ऑप्शन आहे हे बेस्ट आहे. ठीक आहे. तर तुम्ही स्कॅन करून पेमेंट करून द्या. पेमेंट केल्यानंतर तुमची जी सीट ॲक्सेप्टन्सची प्रिंट आहे ही तुम्हाला येऊन जाईल. ओके. हे अशा प्रकारे तुमचं पेमेंट डन होईल. पेमेंट डन झाल्यानंतर तुमची जी बेटरमेंट असेल किंवा त्याची ही असेल प्रिंट तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल आणि ती प्रिंट काढून तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. त्यापूर्वी जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यावरती तुम्हाला अपडेट्स येत राहतील. फक्त ॲडमिशन पुरतंच नाही तर तुमचा डिप्लोमा कंप्लीट होण्यापर्यंत तुम्हाला या चॅनलची हेल्प लागेल. तुम्हाला जे काही प्रोव्हाइड करायचे असेल सिलेबस, क्वेश्चन पेपर, मॉडेल ॲन्सर ते सर्व तुम्हाला या चॅनलवरती भेटून जाईल. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि जर काही तुम्हाला हे करायचं एकाही स्टुडंटचा कोणत्याच राऊंडला नंबर नसेल लागला तर तिसरा फॉर्म जर भरून पाहिजे असेल तर आमची टीम तुम्हाला हेल्प करू शकते. ओके. थँक्यू.